नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊया कवड्या सापाविषयी. कवड्या साप हा एक बिनविषारी साप आहे. हा साप पाली आणि सरडे खाण्यासाठी मानवी वस्तीजवळ येतो. कवड्या साप गडद तांबडा असून त्यावर पांढऱ्या रंगाच्या आडव्या पट्ट्या असतात. त्यामुळे हा साप कवड्यांची माळ घातल्यासारखा दिसतो आणि म्हणूनच या सापाला कवड्या साप हे नाव पडलं असावं. कवड्या हा जरी बिनविषारी साप असला तरी तो मण्यार या विषारी सापासारखा दिसत असल्यामुळे लोक याला बघून गोंधळात पडतात आणि मण्यार समजून याचा नाहक जीव घेतात. इंग्लिशमध्ये या सापाला वुल्फ स्नेक असं म्हटलं जातं. हा साप भिंतीवरतीही सहज चढू शकतो. कवड्या साप पालीला आकर्षित करण्यासाठी आपली शेपूट हलवतो. पालीला वाटतं की तिथे एखादा कीटक आहे आणि पाल जेव्हा त्या कीटकाला खाण्यासाठी येते तेव्हा हा साप चतुराईने त्या पालीलाच आपलं भक्ष्य बनवतो. निशाचर असलेला हा साप दिवसा एखाद्या आडोशाच्या जागी लपून बसतो आणि रात्री आपलं भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडतो. उंदीर, पाली, सरडे यांच्यावरती तो आपली उपजीविका करतो. उंच झाडांवरती तसेच इतरही उंच ठिकाणी तो सहजपणे चढून जाऊ शकतो. माणसाची चाहूल लागली असता कवड्या साप निसटून जायचा प्रयत्न करतो, पण त्याला अडथळा केला असता किंवा पकडण्याचा प्रयत्न केला असता हा साप अत्यंत धीटपणे प्रहार करतो आणि कडकडून चावतो. पण कवड्या साप हा बिनविषारी साप असल्यामुळे याचा दंश हा घातक नसतो, जीवघेणा नसतो. त्याने कृपया यापुढे तुम्हाला कधीही कवड्या साप आढळून आल्यास त्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यावरती भर द्या. त्याचा जीव घेऊ नका. हा एक बिनविषारी आणि निरुपद्रवी साप आहे याचं भान असू द्या. या व्हिडिओमध्ये तुम्ही जो कवड्या साप बघता आहात तो अंजनवेल इथले सर्पमित्र नितीश कुरधुंडकर यांनी मनुष्यवस्तीतून पकडून सुरक्षितपणे जंगलात नेऊन सोडला आहे. कवड्या सापाविषयीची ही रंजक माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आणि निसर्गातील नवनवीन घटकांची माहिती घेण्यासाठी कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला ही माहिती पोचवता येईल. नेहमीप्रमाणेच आजही मी तुम्हाला अशी कळकळीची विनंती करते आहे की तुम्हाला एखादा साप आढळल्यास घाबरून जाण्याऐवजी आणि त्या सापावरती काही जीवघेणे प्रयोग करण्याऐवजी तुमच्या विभागातील सर्पमित्रांना संपर्क करा. ते येऊन त्या सापाला सुरक्षित ठिकाणी हलवतील. सर्पमित्रांच्या या प्रयत्नांमुळे तुम्हीही सुरक्षित राहाल आणि तो सापही सुरक्षित राहील. व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि कवड्या सापाविषयीची माहिती समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.